मित्रांनो, लय दिवस झालं म्हणत होतं सौरभ भोसलेच्या शो मध्ये जायचंय. शो पण बघितला आणि त्यांना भेटायला पण मिळाला. आणि काय पाहिजे आपल्याला. तर हॅलो गाईज, मी हाय गणेश कोळी, ब्लॉग 101. आता मी सकाळ सकाळी पोहोचलोय सांगलीमध्ये. इथल्याच मित्रांनी मला शो साठी इन्व्हाइट केलं होतं आणि आजपर्यंत सौरभ दादांचा एक पण शो मी लाईव्ह केला नव्हता, त्यामुळे लय एक्साइटमेंट होती. त्यात आणि फ्रंट सीट वरच जागा मिळाली आणि थोड्याच वेळात सौरभ दादांची ग्रँड एंट्री झाली. हॅलो 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 बगीच्याला उभं राहू नको. गावाच्या बगीच्याला तुम्हाला सकाळचा विषय ठीक आहे. सौरभ दादांनी एवढी कॉमेडी केली मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. आणि त्यांच्या स्टोऱ्या एवढ्या रिलेट करण्यासारख्या आहेत ना, असं वाटतं की आपल्या संग असं झालंय कधी ना कधी. तुम्ही युट्यूब वरती यांचा शो किती वेळा पण बघा, पण लाईव्ह बघण्याची मजा ना वेगळीच आहे. आणि यांचा क्राऊड वर्क शो पण लवकरच सांगलीमध्ये येणार आहे. त्याची अपडेट पण तुम्हाला नक्कीच देतो. शो संपल्यानंतर त्यांना बॅक स्टेज जाऊन भेटलो. अक्षरशः माझा हात पाय थरथरत होता त्यांच्या संग बोलताना. पब्लिक मधली क्रेज बघून एवढं भारी वाटलं मला, काय सांगू. आणि यांचा पुढचा शो लवकरच येणार आहे. त्या अपडेट साठी मला नक्कीच फॉलो करा. चला भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय कवठे महाकाळ.